हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये मऊ आणि कुरकुरीत पालक पराठे. रोजचा नाश्ता खाऊन कंटाळा आलाय तर चला मग आज काहीतरी मस्त झटपट आणि पौष्टिक बनवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बनवणार आहे पालक पराठे अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी घ्यायची एक पालकची जुडी घ्यायची. आणि पावसाळा म्हणलं की भाजीपाला थोडा कमीच मिळतो, तर त्यामध्ये अशी मला पालक मिळाली होती. नंतर इथे मी पालक निवडून घेतली. जेवढी चांगली पालक होती तेवढी आपण पालक पराठ्यासाठी वापरणार. आणि आता सध्या पाऊस पण चालू आहे, तर त्यामुळे भाजीपाला खूप असा खराब झालेला राहतो. आणि इथं पालक पूर्ण मी इथं खुडून घेतली. नंतर त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता पावसाळा चालू म्हणल्यावर त्याला माती खूप लागलेली राहते, तर त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि परत मी एका गाळणीमध्ये तिला काढून घेतलं आणि परत चांगली वॉश करून घेतली. त्याला खूप सारे असे मातीचे कण लागलेले होते, त्यामुळे मी नळाखाली 2 ते 3 वेळेस परत स्वच्छ धुवून घेतली. आणि चला आता स्वच्छ धुतल्यानंतर कट करून घ्यायची. आणि इथं भाजी चिरून घेतली. चला आता भाजी तर आपली चिरून तयार झाली. नंतर घ्यायचं एक छोटं टोपलं घ्यायचं, त्यामध्ये चिरलेली पालक घालायची. नंतर 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, नंतर थोडा ओवा घालायचा अर्धा चमचा, तीळ 2 चमचे, नंतर हळद, चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला एक कांदा. कांदा तुम्हाला आवडत असेल तर घाला, नंतर तुम्ही स्किप पण करू शकतात. नंतर 2 चमचे गरम केलेलं तूप घालायचं. छान असे आपले इथं पालक पराठे कुरकुरीत होईल. नंतर लाल तिखट 1.5 चमचा. आणि आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं अगोदर. आणि व्यवस्थित हे एकजीव झाले की नंतर थोडं थोडं पाणी घालायचं. आणि गोळा तयार करून घ्यायचा. आणि मुलांसाठी तर खरंच हे खूप पौष्टिक आहे. जर मुलं भाजीमध्ये पालक खात नसेल तर तुम्ही त्यांना असे पराठे देऊ शकतात. आणि नंतर इथं मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं. आणि पीठ इथं छान असं मी हे नरम इथं भिजून घेतलं होतं. आणि चला आता आपला हा पिठाचा गोळा इथं तयार झाला होता, म्हणजे मळून तयार झालं होतं पीठ. नंतर थोडं पीठ गव्हाचं कोरडं आणि आपलं इथं पालकचं पीठ भिजवलेलं. नंतर एक गोळा घ्यायचा आणि याचे आता पराठे लाटून घेणार आपण. टिफिनसाठी तर खरंच खूप भारी आहे मुलांच्या हे. जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा ते पालक खायचीच नाही, तर तेव्हा मी प्युरी करून त्यांना पराठा खाऊ घालायची. आणि छान असे कुरकुरीत झाले होईल यासाठी परत त्याला तूप लावायचं थोडं आतमधून. त्यांनी छान असे कुरकुरीत बनतात आपले पालक पराठे. आणि नंतर असे गोल लाटून घ्यायचे.
आणि इकडं अगोदरच मी तावा पण गरम करण्यासाठी ठेवला होता. ताव्यावरती थोडं तूप घालायचं आणि नंतर पराठा आता दोन्ही बाजूला छान असं तूप लावायचं आणि दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा पराठा. आणि हे लाकडी चमचे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे त्याने अजिबात चटके लागत नाही आपल्याला. त्यासाठी इथं मी लाकडी चमचे शक्यतो बऱ्याच व्हिडिओमध्ये आपले लाकडीच चमचे तुम्हाला दिसतात. एखाद्या वेळेस चमचा किंवा सरोटा गरम झालेला राहतो आणि आपण ते तसाच हात लावतो तर खरंच खूप जोराने चटका लागतो. तर त्यासाठी असे लाकडी चमचे तुम्ही नक्की वापरा, म्हणजे अजिबात चटके लागत नाही आणि खूप स्वस्तात मस्त प्रोडक्ट आहे. आणि चला आता इकडे आपला पालक पराठा पण तयार झाला. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रोडक्ट शेअर केलेले आहे किचनचे. एक आपले चमचे सरोटे लाकडी आणि नंतर इथं काचेची ऑइल बॉटल, ती पण खूप छान अशी आहे. आणि इथं सर्व पराठे पण करून घेतले आणि ती पण मी तुम्हाला ऑइल बॉटल दाखवली, स्प्रे करून दाखवला. म्हणजे पराठ्यांसाठी तर खरंच जे कमी ऑइल खाताना त्यांच्यासाठी खरंच खूप छान अशी ही बॉटल आहे. खूप कमी स्प्रे होतं, म्हणजे असं भस्कन पडत नाही की आपण खूप सारं तेल पडलं. आपल्याला जेवढं लागलं तेवढंच आपण स्प्रे करू शकतो त्याच्यावरती. अशी मी तुमच्यासोबत हे 2 प्रोडक्ट इथं शेअर केले. किचनसाठी तर खरंच खूप बेस्ट आहे. आणि ह्या ऑइल बॉटलला 1 वर्ष झालं माझ्या घेऊन, तर अजिबात अजून काहीच झालं नाही तिला. आणि पराठ्यांसाठी तर खरंच खूप भारी आहे ती स्प्रे करण्यासाठी. आणि चला आता आपले सगळे पराठे इथं मी तयार करून घेतले. आणि तुम्ही याला दह्यासोबत किंवा टमाट्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत पण खाऊ शकतात. अगदी कमी वेळेमध्ये हा पालक पराठा आपण इथं तयार केला. आणि एकदम हा पालक पराठा एकदम असा मऊमऊत झाला होता, तुम्ही बघू शकतात. आणि खायला तर खरंच खूप छान असा लागत होता. तर नक्कीच एकदा ट्राय करा. आणि हा पालक पराठा मी इथं दह्यासोबत खाल्ला. आणि तुम्हाला हा पालक पराठा कशासोबत आवडतो ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक यू.